तर कसे आहात सगळे. आज मी व्हिडिओ डब करणार आहे मराठीमध्ये. तर व्हिडिओचं क्रेडिट देणार आहे शोप्रो आणि पोकेमॉन झीला, कारण पोकेमॉन झीचे मी फोटो घेतले. तर सुरू करू लगेच. तर स्टार्टिंगला आम्हाला दाखवतात की महागं टीम रॉकेट असते आणि आपल्याला जे एपिसोड 3मध्ये दाखवले होते 4 जो आहे पोकेमॉन रिसर्चर असतात, ते रिसर्चर इथे आहेत जे की ॲशला आणि लिलीला मतलब की सगळ्यांना घेऊन तिच्या घरी जात असतात, लिलीच्या घरी. तर आपल्याला स्टार्टिंगला तर हेच दाखवतात आणि त्यानंतर मग हे पाठीमागे टीम रॉकेट ह्यांची मदत करायला आली असते. ह्यांना माहीत नसते टीम रॉकेट असते म्हणून. तर मग काय होतं आहे की हे सगळे कसं त्यांना घेऊन घ्यायला आलेलं असतात, तर कशात नाही हवं कशात नाही म्हणून सगळेजण आलेले असतात. तर तिथं सगळे तिथं येतात. मग ते म्हणते की तुझी मम्मी म्हणजे लिलीची मम्मी तिकडं घरीच ऑफिसमध्ये काम करायला लागली. तर म्हणजे लिलीचं घर इतकं मोठं असतं की तिथं ऑफिस असतं तिथं. तर एकदम ॲशला म्हणतात की पोकेमॉन आणला आहे का तू. तर ॲश दाखवतो लगेच आणि ॲशने दाखवल्यावर त्याच्या हातात तो रॉलेट घेतो आणि रॉलेटला एकदम फेकून देतो. हे तर खूप डेंजर दाखवलं आहे. मतलब ॲश खूप त्यांच्यावर चिडतो आणि चिडून त्यांना खूप काय काय बोलतो आणि लिली पण त्यांना खूप बोलते. ह्याला म्हणतात काहीतरी बोलतात ह्याला की असं करू नये पोकेमॉन बरोबर. ॲश भी बहुत घबरात आहे. पण काय होतं की ॲश कसं तरी सहन करून घेतो आणि मग पुन्हा आपल्याला दाखवतात टीम रॉकेट आणि ते सगळे एका जहाजमध्ये चाललेलं असतात. मग जहाजमध्ये जाता जाता ते पोहोचतात पण, आणि पोहोचल्यानंतर आपल्याला हा एपिसोडचा दाखवला जातो की कसा एपिसोड आहे, जे की आहे डिसिव्हिंग अपीअरन्सेस. असंच काहीतरी आपल्याला दाखवलं जातं. इंग्लिशमध्ये तर मला इंग्लिश येत नाही. तर लगेच मग रॉलेट तिथं बी असतो आणि रॉलेट बरोबर तो पोकेमॉन बी असतो जो की अल्ट्रा बेस्ट आहे. तर आपण एपिसोड बघितले नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्यात जाऊन बघू शकता. तर त्यानंतर मग लिलीच्या घरी सगळे येतात. तेव्हा सगळे पहिल्यांदा लिलीला नाही तिचं घर बघून दंग होतात, कारण एवढं मोठं घर त्यांना पण बघितलेलंच नसते. देन मग ते घरात जातात आणि घरात गेल्यावर लिलीची मॉम तिथं असते आणि लिलीची मॉम म्हणते मी आले नाही तुम्हाला न्यायला. त्यात सॉरी म्हणते. स्टार्टिंगला तसंच म्हणते आणि देन ती काय रिसर्च करायली त्याचं दाखवते, जे की मग मागून टीम रॉकेट पण येते, पण ती लपू येते. त्यांची खासियतच ती आहे. तर तो माणूस त्यांना बोलवतो. तर तो माणूस बहुत कंजूस असतो, त्यामुळं त्याला कोण काय बोलत नाही. तेव्हा मग ते सगळे ज्यूस आणतात ह्यांना. तर ते ज्यूस इतका भारी असतो की सगळे सारखं पित असतात. त्यानंतर लिलीला काहीतरी पाहिजे असते, तर मग लिली इकडं बोलून घेते आणि लिली बी त्यांना काहीतरी म्हणते. त्यामुळं त्याची मॉम काय एवढं लक्ष देत नाही तिच्याकडं, म्हणजे लक्ष देत असते पण इतकं बी नाही, कारण ती रिसर्च करायला आलेली असते. तर मग मॉमला ते म्हणते मॉम तू काल नाही सामान न्यायला, तू पण पे म्हणते आमच्यावर, तू पण राहत जा असं म्हणत असते, कारण तिची मॉम सारखं रिसर्चमध्ये असते तर ते कधी टाईम स्पेंड केलं नसतं. तर तेवढं बघून लिली खूप रागवते. त्यामुळं ते बाहेर जातात, जो की फिरायला जातात. ते दाखवते की मी तुम्हाला माझं घर थोडं दाखवते म्हणते, कारण ती सारखं लहानपणी येते असते, त्यामुळे तिला माहीत असते सगळं. तर मग इथं एवढं मोठं पोकेमॉन्स बघून सगळे खूप दंग होतात आणि तिथं त्या जे ग्रीन कलरच्या पोरगी असते तिचे जो पोकेमॉन असतो ना, तिचे स्मॉल रूप असतात, म्हणजे की जो फर्स्ट स्टेज हो उसके साथ वो खेल रहे थे. देन जो वहाँ पर एक पॉन्ड होता है, उसमें पानी होता है, उसमें से एक पोकेमॉन आ जाता है. सब तो पहले तो स्टार्टिंग में डर जाता है. देन हमें दिखाया जाता है कि वो एक रिसर्चर ही है, जो कि उनके जो कुछ तो सी में जाके कुछ तो कर रही होती है, और उसका पार्टनर था मंचलैक्स. मंचलैक्स एक बहुत ही अच्छा पोकेमॉन है, उसके हिसाब से तो अच्छा ही है, क्योंकि रिसर्च में बहुत ही काम आता है. देन हमें उस खड़ूस की दिखाई जाती है, जो कि बहुत ही जलस होता है. जलस असतो तो, खूप जळतो दुसऱ्यावर असं म्हणतात. तेव्हा मग लिली सगळ्याला दाखवते कसं आहे कसं नाही. आणि मग आपल्याला तिथं एक पोकेमॉन भेटतो जो की डिटो असतो. डिटो सगळ्यांचे पोकेमॉनचे जो रूप घेत असतो, जसं पिकाचूचं घेतलं आता, तर हे पिकाचूचं नाही आहे, हे डिटोचंच रूप आहे. डिटोचं फक्त रूप घेताना त्यांना दाखवताना पिकाचूच दाखवलं. तर सगळे दंग राहतात की कसं रूप घेतं. ॲशला माहीत असते स्टार्टिंगपासून, पण ॲश पण तिथं दाखवतो की माहीत नाही त्याला. मग त्यानंतर मग ते डिटो जवळ जाते. ह्यांच्याकडे खूप सारे डिटो असतात जो की पोकेमॉनचे रूप अनेक घेत असतात. मग ते त्यांना काहीतरी मलमपट्टे लावतात, काय रिसर्चसाठी आणलेलं असते की कसं रूप घेतात ते त्याचं. त्याच्यानंतर मग टीम रॉकेट येते. तिथं टीम रॉकेट ते पोकेमॉनला चोरायला असतात, पण त्यांचं खूप पासा पलटतो. ते कचरा गोळा करतात आणि कचरा गोळा करताना ते माणूस त्यांना जाऊन खूप बोलतो
की तिकडं कचरा नाही म्हणून खूप वास येतात असा ही. देन मग सगळे तिथं असतात, सगळे काय करतात, सगळे तिथं बोलत असतात. तिथं मग त्यांना जंगलात तिथं खूप सारे झाडं ते दिसतात म्हणून ते जातात तिथं. आणि तिथं त्यांना पोकेमॉन दिसतात खूप सारे, जो की त्यांना बघितलेले पण असतात. तर आणि सगळे म्हणतात की तिथं जाऊ चला. तर तिथं ते एकदम तो पोकेमॉन जातो आणि तिथं सगळे गेल्यावर खूप तिथं मतलब की म्हणजे खूप खूप तिथं रमतात. म्हणजे एवढं मोठं घर आहे तिचं की तिथं सगळे रमून गेले. इट्स नॉट अ जोक. लगेच ते रिचेस्ट फॅमिली तो ऐसे कहते ना. ते हा टीम रॉकेट त्यांना बघत असते आणि त्यांना बघत असताना ते म्हणतात की अल्ट्राबिस्टला पोकेमॉनला पकडायचं. पिकाचू गेला कोचकान. अल्ट्राबिस्ट पोकेमॉनच्या महागा लागतात आणि ॲश तर ॲशच्या पाठीला असते, त्यामुळे त्यांना काय बी करून ॲश बरोबर लढावंच लागणार आहे. आणि तिथं खूप सारे असतात म्हणून ते चांगला टायमिंग बघून ॲश एकटा असेल तेव्हाच त्यांच्यावर लढतात असं त्यांना त्यांच्या मनात आयडिया येते. लिलीन ते बोलत असतात ॲश दोघंजणं, कारण तिथे एक पोकेमॉन असतो त्याचं नाव असते सुडबुडो. ते सुडबुडो कसा एका जागी थांबतो ते बघत असत, कारण ॲशनं सगळे आसपास 90% पोकेमॉन बघितलेत, 10% राहिले जो की लेजेंडरी थे. सुडबुडो ॲशने पहिलेही देख चुका आहे. तर तिथं ते रिसर्चर येते आणि रिसर्चर काहीतरी म्हणते वाटतं त्यांना. त्यामुळे लिली तिथं थोडी जरा गुस्सेर होते आणि तिथं मग डिटो येतो. तिथं डिटो काय करतो, सगळ्यांची रूप घ्यायला लागतो एका पोकेमॉन, म्हणजे की एक पोकेमॉन हे एक पोकेमॉन. तिथं टेस्टच त्यांची एक असते की तुझा रिअल पोकेमॉन कोणता आहे आणि कोणता नाही, असं तिथं रिअल टेस्ट असते. मग तिथंच तो महाग जळत असतो, तिथं महाग सगळ्यांवर कसे हसतात कसं नाही. मग हे पोकेमॉन अल्ट्राबिस्ट असतो, तो तिथून निघून जातो. कशामुळे माहीत नाही, पण निघून जातो. म्हणजे ती थोडा फिरायला जातो, त्याला बी फिरवाडत असते, कारण बॅगमध्ये बसून बसून किती वेळ बसणार. तर हा स्टार्टिंगलाच आपल्याला पोकेमॉन दाखवला आहे, जो की लिलीच्या भावाजवळ पोकेमॉन असतो. हा एक खूप रेअर पोकेमॉन आहे की आजपर्यंत कुणालाच भेटला आहे पण कमी लोकांना. देन मग ते अल्ट्राबिस्ट तसले स्टारवाले कॅन्डी खात असतो आणि ते सगळे बघतात त्याला, टीम रॉकेट. ती तर म्हणतात की काय चान्स आला, आता त्याला त्याकडे जायची गरज नाही, आपल्यालाच हे आपल्या जवळ आले. तर मग त्याला पकडायला जातात. ते पकडायला गेल्यावर ते लहान असतो, त्यामुळे टेलिपोर्ट होत असतो सारखं. मग टीम रॉकेट काय करते, टेलिपोर्ट होत असते, मग इकडे तिकडे हुडकायला लागतं, इथं भेटतं